सर्वांना जय श्रीराम। आजचा विषय असा आहे की मायक्रो फायनान्सकडून एका सदर व्यक्तीने कर्ज घेतलं होतं। त्या व्यक्तीसोबत एक फ्रॉड झाला होता। त्या व्यक्तीने मला 2 दिवसा अगोदर कॉल केला, सर्व माहिती मला सांगितली फोनद्वारे। ते विषय असा झाला होता की या मायक्रो फायनान्सकडून त्यांनी 60,000 रुपये लोन घेतलं होतं 2 वर्षासाठी। त्यांनी 2 ते 4 हप्ते त्यांनी परतफेड केली। त्यांना दुसरीकडे कर्ज लागत होतं, तर त्यांना ते अमाऊंट भरायची होती। अमाऊंट भरताना त्यांनी जे काही प्रीक्लोज वगैरे त्यांना करायचं होतं, त्यांनी ऑफिसला न जाता रिकव्हरी एजंटला घरी बोलवून घेतलं। रिकव्हरी एजंटला घरी बोलवल्यानंतर जे काही त्यांची रक्कम होती व्याजमाफ करून, ते रक्कम त्याला रिकव्हरी एजंटला दिली। रिकव्हरी एजंटकडनं त्या व्यक्तीनं ना ते प्रूफ घेतला पैसे भरल्याचा, ना त्यांनी लोन कार्डवर त्यांची एंट्री करून घेतली, जेवढे मी EMI दिलेले तेवढ्या एंट्र्या मला करून द्या, असं न करता कोणत्याही गोष्टी प्रूफ न घेता त्या सदर व्यक्तीनं त्या रिकव्हरी एजंटला पैसे दिले। त्या रिकव्हरी एजंटनं काय केलं, ऑफिसला पैसे न जमा करता त्याने स्वतः 1 महिना पैसे वापरले। स्वतः 1 महिने पैसे वापरून तो कंपनी सोडून गेला। कंपनी सोडून गेल्यानंतर ज्या व्यक्तीने पैसे भरले होते त्याने दुसऱ्या कंपनीकडे होम लोनसाठी फाईल केली होती। त्यांच्याकडनं त्याला कॉल आला होता कस्टमरला की तुमचे अशा मायक्रो फायनान्सकडून तुमचं थकबाकी दाखवते। त्या व्यक्तीला माहीत झाल्यानंतर ते व्यक्ती शाखेमध्ये आले। शाखेमध्ये आल्यानंतर त्यांच्या ब्रँच मॅनेजरसोबत काही बोलणं झालं की मी या तारखेला पैसे भरले होते, एवढी अमाऊंट भरली होती, तर माझं दुसऱ्या MFI कंपनीमध्ये थकबाकी दाखवते। पैसे भरल्यानंतर थकबाकी का दाखवते माझं? त्यांची 2-4 बोलचाल झाली। ब्रँच मॅनेजरने त्यांनी सविस्तर त्यांना प्रश्न केला की तुम्ही जे पैसे भरले होते तुम्ही त्याच्याकडनं प्रूफ घेतला का? ते सदर व्यक्ती बोलले की नाही, मी प्रूफ नाही घेतला, कारण ते तुमच्या कंपनीचे सर होते, मला लोन त्यांनी पास करून दिलं होतं, मग तुम्ही त्यांच्यावर काय विश्वास ठेवला एवढा? पैसे त्यांनी दिले ठीक आहे, पण कंपनीच्या प्रोसेसनुसार काय होती की जे पण व्यक्ती तुमच्याकडे येणार कलेक्शन करण्यासाठी त्यांच्याकडनं प्रूफ घेणं तुमचं कर्तव्य होतं। आणि प्रीक्लोज अमाऊंट तुम्हाला जर करायची होती तर तुम्हाला ऑफिसला येऊन करायची होती। आम्ही तुम्हाला लोन देताना या गोष्टी सांगितलेल्या आहे की जेव्हा तुम्हाला क्लोज करायचं आहे ऑफिसला यायचं, सविस्तर प्रीक्लोज करायचं, सविस्तर त्याचा प्रूफ घ्यायचा, त्याच्यानंतर तुम्हाला या ज्या गोष्टी आहे हे अडचण येणार नाही। हे BM सरनं त्यांना समजून सांगितलं, तरी त्या कस्टमरचं काय म्हणणं होतं की सर तुमच्या कंपनीचे सर असताना मी त्यांना पैसे दिले, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, नाहीतर मी कारवाई करतो। कारवाई करताना जे काही प्रूफ लागतो तो प्रूफ ना कंपनीकडे होता ना कस्टमरकडे होता, तर तुम्ही कंप्लीट कशी करणार? तर याच्यामध्ये जी चुकी आहे ती कस्टमरची चुकी आहे, कारण आपल्याला नियम माहीत असताना जर आपण चुका करतो नंतर आपल्याला याचा भरपूर काही त्रास होतो, ठीक आहे। तर यासाठी मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे कस्टमरला की ज्यावेळी तुम्ही कंपनीचं कर्ज घेत आहे त्या कंपनीचं जे काही प्रोसेस आहे पैसे भरण्याची, ते प्रोसेस पूर्ण फॉलो करा। कारण तुम्ही पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडनं प्रूफ घेणं महत्त्वाचं आहे रिकव्हरी एजंटकडनं, कारण रिकव्हरी एजंट प्रत्येक वर्षाला चेंज होतात, काही महिन्याला चेंज होतात, कारण काही रिकव्हरी एजंट निघून जातात, त्यांच्या जागी दुसरे रिकव्हरी एजंट तुमच्याकडे येतात। त्यांच्याकडनं प्रूफ घेणं महत्त्वाचं आहे, त्यांना विचारपूस करणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे। आपण या गोष्टी करत नाही, कारण आपल्याला पैसे द्यायचं राहते, पैसे दिले म्हणजे आपण मोकळे। ह्या चुका आपल्याला नंतर अडचण येतात, कारण त्या व्यक्तीला अशीच चूक आली की दुसरीकडे 10 लाखाची लोन त्यांची फाईल रिजेक्ट झाली। कशामुळे? फक्त आपल्या चुकीमुळे।
तर मला एवढंच सांगायचं आहे की यापुढे आपण सर्वांनी लक्षपूर्वक जे बी मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेत आहे सविस्तर रिकव्हरी एजंटकडनं प्रूफ घेणं महत्त्वाचं आहे. जे तुम्हाला लोन क्लोज करायचं आहे ऑफिसला जाऊनच लोन क्लोज करायचं. ऑफिसला गेल्यानंतर सविस्तर PM सरांकडनं पावती घेणं, जे पैसे भरले तुम्ही त्याची पावती घेणं, सही शिक्का घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या भविष्यासाठी. ठीक आहे, तर सर्वांना मी धन्यवाद करतो.